14 फेब्रुवारी 2019ला जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात निघालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यामध्ये आत्मघाती हल्लेखोराने स्फोटाने भरलेली कार घुसवली आणि स्फोट घडून आणला आणि त्यात 40 जवान शहीद झाले। तो दिवस भारत कधीच विसरू शकत नाही। पण आज 6 वर्षांनी एक बातमी समोर आली की त्या हल्ल्याशी थेट संबंधित असलेला एक खतरनाक दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या गोळ्यांनी मारला गेला। आणि त्यानंतर सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई गँगने दावा केला की हे आम्ही केलं। तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर महामार्गावरील लेथपोरा भागात सीआरपीएफचा एक मोठा ताफा जात होता। त्या 70 बसेस आणि जवळपास 2500 जवान होते। अचानक एक स्फोटकाने भरलेली गाडी थेट ताफ्यातल्या एका बसवर जाऊन आदळली। स्फोट इतका भयंकर होता की बस अक्षरशः उडून गेली। 40 जवान शहीद झाले। हा भारतातील सुरक्षा दलांवर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता। जैसे मोहम्मदने जबाबदारी स्वीकारली। त्यात आत्मघाती हल्लेखोर होता आदिल अहमद डार, पण त्याच्या मागे एक मोठं नेटवर्क होतं। एक सर्वसामान्य दिसणारा पण आतून खतरनाक असणारा माणूस अर्जुन गुलजार दार हा सुद्धा होता। अर्जुन गुलजार दार हा पुलवामा जिल्ह्यातलाच रत्नपोरा भागातला। तो शिक्षणासाठी पाकिस्तानला निघाला तेव्हा त्याच्या आई वडिलांना वाटलं होतं मुलगा उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानला जातोय, पण पाकिस्तानात पोहोचल्यावर त्याने वेगळाच रस्ता निवडला। अल बदर या दहशतवादी संघटनेत तो सामील झाला आणि अत्यंत वेगाने एक पोझिशन बदलत वर चढत गेला। काही वर्षातच तो संघटनेचा कमांडर झाला। हमजा बुरहान किंवा डॉक्टर या नावाने तो ओळखला जाऊ लागला। भारतीय तपास यंत्रणाच्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्याची लॉजिस्टिक आखणे, स्थानिक भरती करणे आणि कट रचण्यात तो सक्रिय होता। हल्ल्यानंतर भारतीय एजन्सीने त्याचा शोध लावला, पण तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये पसार झाला होता। 2022 साली भारत सरकारने त्याला यूएपी अंतर्गत अधिकृतरित्या दहशतवादी घोषित केलं। पाकव्याप्त काश्मीर मधला मुझफ्फराबाद मध्ये तो ISIच्या छत्रछायाखाली राहत होता। मुझफ्फराबादचा चिलावांडी परिसरात त्याला एक घर देण्यात आलं होतं। 8 कमांडोचं सुरक्षा कट त्याच्या भोवती होतं। त्याला फिरायला बुलेट प्रूफ गाडी होती, एस्कॉर्ट व्हेइकल होतं, म्हणजे थेट राज्य सरकारची सुरक्षा त्याला होती। तरी बुरहानने जानेवारी-फेब्रुवारी 2025 दरम्यान स्वतःवरच एक बनावट हल्ला घडून आणला होता आणि त्यानंतर त्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली। वरवर तो एका खाजगी कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता। ओळख लपून शांतपणे सुरक्षित आयुष्य जगत होता, पण कुणीतरी त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून नजर ठेवत होतं। तो कुठे राहतो, कुठल्या रस्त्यावर जातो, किती सुरक्षा असते, कधी कट असतो, कधी एकटा असतो, हे सगळं व्यवस्थित नोंदवलं जात होतं। मुझफ्फराबादच्या गोजरा भागात एका कॉलेज बाहेरच्या रस्त्यावर 21 मे 2026 रोजी सकाळी तो बाहेर पडला। त्या क्षणाची वाट पाहता बसलेल्या बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर जवळ गोळ्यांचा वर्षाव केला। एकाधिक गोळ्या लागल्या। त्याला रावळपिंडीच्या कंबाइंड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिथे त्याचा मृत्यू झाला। हल्लेखोर अचानक आले आणि तेवढ्यात वेगाने गायब झाले। स्थानिक पोलिसांना हल्लेखोराचा काहीच सुनावणा लागला नाही। घटनेनंतर काही तासात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली। टायसन बिश्नोईच्या नावाने लिहिलं होतं, राम राम सर्व भावांना। आज पाकिस्तानात हमजा बुरहानच्या छातीत गोळ्या घालवण्यात आल्या। मी टायसन बिश्नोई आणि DC ग्रुपने लॉरेन्स बिश्नोई भाईसाहेबच्या सहकार्यांनी देशाच्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे। लॉरेन्स बिश्नोई भारतातील सर्वात चर्चेत गँगस्टर, तुरुंगात असताना देखील ज्याचं नेटवर्क कॅनडा, पोर्तुगाल, अमेरिका आणि पाकिस्तान पर्यंत पसरलेलं असल्याचं सांगितलं जातं। याआधी पोर्तुगालमध्ये पाकिस्तानच्या ISIशी संबंधित शहदाद भट्टीवरील हल्ल्याची जबाबदारी या गँगने घेतली होती। त्याच पोस्टमध्ये टायसन बिश्नोईनं भारत सरकारला थेट आव्हानही दिलं। म्हणाला, माझ्यावर ड्रग तस्करीचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत। कोणी सिद्ध केलं तर मी स्वतः येऊन आत्मसमर्पण करेल। आम्ही भारत मातेचे पुत्र आहोत आणि पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम आम्ही करत राहू। हमजा बुरहान हा काही एकटाच नाही ज्याला अशा प्रकारे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी संपवलं। गेल्या काही वर्षात पाकिस्तानात ही एक वेगळीच मालिका सुरू झाली आहे। खालिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंग पंजवार लाहोरमध्ये मारला गेला। पठाणकोट हल्ल्याचा महत्वाचा हँडलर शाहिद तलीफ सिलायकोट मधल्या मशिदीत गोळ्यांनी ठार झाला।
जैश ए मोहम्मदचा ऑपरेटिव्ह मुश्ताक उर्फ गाझी बाबा पेशावर जवळ मारला गेला. लष्कर ए तैयबांचा कमांडर रजाउल्ला निजामाती सिंध प्रांतात ठार झाला. आणि जानेवारी 2026 मध्ये पहलगाम हल्ल्याच्या हँडलर पाकिस्तानी आर्मीचा लेफ्टनंट कर्नल इम्रान दयाल डेरा इस्लाम खान इथे गोळ्यांनी मारला गेला. प्रत्येक वेळी हल्लाखोर अज्ञात राहतात. पाकिस्तानी चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातं. भारत सरकार किंवा कोणत्याही एजन्सीनं यापैकी कोणत्याही घटनेचा अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही. दुसरीकडे काही सुरक्षा विश्लेषकांनी प्रश्न उपस्थित केलाय की हमजा बुरहान हा पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता की नाही. 2019 मध्ये तो वयाने खूपच लहान होता, त्यामुळे तो नेटवर्क मधला एक महत्वाचा दुवा होता यात शंका नाही. पण मुख्य मास्टर माइंड म्हणावं का हे काहींना पटत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की भारताने त्याला UAPA खाली दहशतवादी घोषित केलं होतं आणि पुलवामाशी थेट संबंध असल्याचं नमूद केलं होतं. मंडळी, या प्रकाराकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. पाकिस्तानात कडेकोड सुरक्षा असलेल्या माणसाला मारणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी आधी महिने नजर ठेवावी लागते, रणनीती आखावी लागते आणि निर्भयपणे आत शिरावं लागतं. कोणी केलं हे अजून सिद्ध झालं नाही. शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबासाठी आणि कोट्यवधी भारतीयांसाठी ही बातमी एका वेगळ्या भावनेनं आली आहे. आता एकच प्रश्न उरतोय, पुलवामाशी संबंधित जे काही लोक अजून पाकिस्तानात मोकाट फिरताय त्यांचं काय? तुम्हाला काय वाटतं? त्यांना पण अज्ञात हल्लेखोर संपवतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.